हॅलो एव्हरीवन। तर आज बघूया यूट्यूबवर कधीही तुम्ही न पाहिलेली अशी आगळी वेगळी रेसिपी शाही फ्लॉवरची। तर सुरुवात करूया आपण त्या रेसिपीला। त्यासाठी मी इकडे घेतलेले आहेत 15 ते 20 काजूच्या पाकळ्या आणि 2 टीस्पून ऑफ खसखस। हे आता मी गरम पाणी घालून त्याला 1 तासासाठी भिजत ठेवणार आहे। 1 तास झाल्यानंतर त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता इकडे तुम्ही बघू शकता 1 तास झालेला आहे आणि मी काजू आणि खसखसची पेस्ट करून घेत आहे। आणि पुढच्या साहित्यासाठी आता इथे 1 चौकोनी चिरलेला कांदा मी घेतलेला आहे, 2 टोमॅटो आणि 3 ग्रीन चिलीज घेतलेले आहेत। इथे मी खडे मसाले तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ते घ्यायचे आहेत। आणि 1 छोटा मीडियम साइजचा फ्लॉवर थोडासा उभा कट करून घेतलेला आहे। तर इथे आपली काजू आणि खसखसची पेस्ट आणि टोमॅटोची ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर पुढच्यासाठी आपण एका बाउलमध्ये 2 छोटे वाटी बेसनचे पीठ घेणार आहे। त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि पाणी घालून त्याची फ्लोइंग कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपल्याला त्याचं बॅटर बनवायचं आहे। हे बॅटर आपण कॉलीफ्लॉवरची भजी बनवण्यासाठी बनवून घेत आहे। इकडे मीठ टाकून झालेलं आहे आणि आता पाणी ॲड करत आहे। पाणी घालून त्याला पूर्ण एकजीव होईपर्यंत मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। हे मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर ह्याला 5 मिनिट रेस्ट करून ठेवायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित मिश्रण फेटून घ्यायचं आहे। आणि मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की किती कन्सिस्टन्सी असली पाहिजे। खूप पातळ पण नकोय आणि खूप घट्ट पण नकोय आपल्याला हे पीठ। मिश्रण आता पूर्णपणे एकजीव झालेलं आहे, चांगलं जुळून आलेलं आहे। इकडे बघू शकता तुम्ही, आपल्याला अशी थोडी फ्लोइंग कन्सिस्टन्सी पिठाची पाहिजे। त्याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला फ्लॉवर टाकून त्याची बुडवून भजी काढून घ्यायची आहेत। हे बघा, अशा पद्धतीने थोडासा लांबट प्रकारे चिरलेला आहे हा फ्लॉवर आणि तो आता त्या पिठामध्ये बुडवून ह्याची भजी काढून घ्यायची आहेत। इथे एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि फ्लॉवरची भजी तळत आहे। ही भजी तळत असताना घ्यायची प्रिकॉशन म्हणजे गॅस हा एकदम मंद आचेवर असला पाहिजे आणि हळूहळू भजी तळायची आहेत। एकदम फास्ट गॅसवर मोठ्या फ्लेमवर जर तुम्ही भजी तळली तर ती तुम्हाला आतून कच्ची राहतील आणि फक्त वरचं जे कवर आहे त्याचा कलर येईल आणि तुम्हाला जी टेस्ट आहे ती अजिबात चांगली लागणार नाही। त्याच्यामुळे एकदम कमी गॅसवर मंद आचेवर व्यवस्थित भजी तळून घ्यायची आहेत। इकडे बघू शकता तुम्ही, अशी पिठामध्ये बुडवून तळून घ्यायची आहेत। इकडे हा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण हे तळून घेतलेलं आहे। आपली फ्लॉवरची भजी एकदम रेडी झालेली आहे। हे बघा, अशा पद्धतीची ही भजी दिसत आहेत आपल्याला। एकदम छान लागतात ही टेस्टला अशी सुद्धा। आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी 5 टीस्पून ऑइल घेतलेला आहे। आता आपल्याला मेन शाही फ्लॉवरची भाजी कशी बनवायची या प्रोसिजरला सुरुवात करायची आहे। त्यासाठी इकडे तेल टाकून हे गरम होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी। इथे कढईमध्ये आता तेल टाकून झालेलं आहे। गरम झाले का नाही हे चेक करून मी आता आपण घेतलेले खडे मसाले याच्यामध्ये ॲड केलेले आहेत।
आणि ते थोडेसे नॉर्मल परतून घेतले आहेत। कारण त्याचा जो स्वाद आहे तो एकदम मस्त आपल्या भाजीमध्ये असा उतरतो। त्याच्यानंतर आपण जो चौकोनी प्रकारचा चॉप केलेला कांदा आहे तो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि तो पण आपल्याला आता चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ह्या 3 ग्रीन चिलीज आहेत त्या ॲड केल्या आहेत। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे। आपला कांदा आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून ऑफ जिंजर गार्लिक पेस्ट मी ॲड केलेली आहे। जिंजर गार्लिकची पेस्ट पूर्णपणे भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे 3 चमचे लाल तिखट, 1/4 टीस्पून ऑफ टर्मरिक पावडर, 1/2 टीस्पून ऑफ गरम मसाला, धने आणि जिरे पावडर टाकायची आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, नाहीतर हे सगळे मसाले एकदम जळून जातील। जर मसाले जळले तर ग्रेव्हीचं पूर्ण तेल आणि टेस्ट खराब होऊन जाईल, त्याच्यामुळे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी केलेली होती ती आपण यामध्ये ॲड करायची आहे आणि टोमॅटो चांगला भाजेपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे बघा, मसाले अजिबात जळू दिलेले नाही आहेत, गॅस एकदम कमी होता। त्याच्यामुळे आता ह्या ग्रेव्हीला पुढे तुम्ही किती छान तेल सुटलेलं आहे ते बघू शकता। तेल सुटेपर्यंत, पूर्ण टोमॅटो भाजेपर्यंत असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण बनवलेली काजू खसखसची पेस्ट ॲड करायची आहे आणि त्याला पण 3 ते 4 मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। काजू आणि खसखसचा जो फ्लेवर आणि अरोमा आहे तो पूर्ण या ग्रेव्हीमध्ये उतरणार आहे, त्याच्यामुळे त्याला चांगलं 3-4 मिनिटे परतून घ्यायचं आहे। ह्याच्यानंतर आपल्याला आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मी इथे साधारणपणे 1 टीस्पून आणि थोडंसं 1/4 टीस्पून मीठ ॲड केलेलं आहे। आता बघू शकता तुम्ही त्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला आता 3 ते 4 कप छोटे दूध टाकायचं आहे। तर हे दूध टाकताना आपल्याला ही प्रिकॉशन घ्यायची आहे की दूध आपलं लुकवॉर्म असलं पाहिजे, कारण आपली ग्रेव्ही एकदम गरम आहे आणि त्याच्यामध्ये थंड दूध टाकून नाही चालणार। आणि ही आपली शाही फ्लॉवरची रेसिपी आहे, त्याच्यामुळे यामध्ये पूर्णपणे दुधाचा वापर केला जातो, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आपल्याला, म्हणूनच त्याचं नाव आपण शाही फ्लॉवर ठेवलेलं आहे। दूध एकदम लुकवॉर्म करून ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपलं दूध फाटणार नाही। आणि त्याच्यानंतर मी इथे थोडीशी 1/2 टीस्पून ऑफ साखर ॲड केलेली आहे आणि थोडे कोथिंबीर घालून त्याला उकळी आणलेली आहे। त्याच्यानंतर आपण जी तयार केलेली फ्लॉवरची भजी आहे ती मी इकडे ॲड केलेली आहेत आणि ही फ्लॉवरची भजी ॲड करून झाल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनटं आपल्याला हे कुक करायचं आहे, कारण जर जास्त कुक केलं तर तुम्ही जी फ्लॉवरची भजी केलेली आहे ती जास्त मऊ आणि गिलगिल होऊन जातील। त्याच्यामुळे आपण फक्त 1 ते 2 मिनिट कुक करून त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून गॅस बंद करून सर्व करायची आहे भाजी। इकडे तुम्ही बघू शकता त्याला एक उकळी आलेली आहे। मी कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करत आहे। फक्त 1 ते 2 मिनिट फक्त ही भाजी मला आता उकळवून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून गरमागरम शाही फ्लॉवर खायला रेडी होणार आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।